नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहे होलिका दहन 2026, ज्याला रंगाचा उत्सव म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी मार्च मध्ये साजरा केला जातो. भारतीय चंद्र कॅलेंडरनुसार या सणाची तारीख निश्चित केली जाते, जी दरवर्षी बदलते. 2026 मध्ये होलिका दहन मंगळवारी 3 मार्च रोजी साजरा केली जाईल. हा सण भारतीय लोककथांमधून आलेल्या प्रल्हाद आणि होलिका या दोन व्यक्तिरेखांच्या कथेचा सन्मान करतो आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो. संध्याकाळी शुभवेळी नृत्य आणि शेकोटी पेटवून होलिका दहन साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते, जिथे लोक एकमेकांना रंगीत पावडरने ओतून उधळपट्टी खेळतात. या दिवशी वसंत ऋतू सुरू होताच नाती तयार होतात आणि दृढ होतात. दरवर्षी देशभरातील लोक प्रचंड उत्साहाने रंगाचा उत्सव साजरा करतात. डोल पौर्णिमा, मंजलकुळी, रंगवळी होळी, शिगोमा आणि धुळंडी ही या सणाची काही इतर नावे आहेत. 4 मार्च 2026 रोजी होळी साजरी करेल. हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. होलिका दहन, ज्याला छोटी होळी देखील म्हणतात, हा सण बुधवारी 4 मार्च 2026 रोजी साजरी होईल. होलिका दहन, ज्याला छोटी होळी असेही म्हणतात, 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:22 पासून ते 4 मार्च 2026 रोजी रात्री 8:30 दरम्यान साजरा केला जाईल. वाईटावर चांगल्याची विजय साजरा करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. होलिका दहनासाठी मुहूर्ताची वेळ खूप महत्वाची आहे, कारण असे मानले जाते की या शुभ काळात धार्मिक विधी केल्याने आध्यात्मिक लाभ, यश आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. चंद्र दिनदर्शिका आणि चंद्राच्या स्थितीमुळे दरवर्षी मुहूर्ताच्या वेळा वेगवेगळ्या असतात. होलिका दहनाचा इतिहास. तर होळीचा उत्सव होलिका दहनाने सुरू होतो. भारतात या दिवशी चिता बांधल्या जातात, एका विधीच्या अपेक्षेने, ज्यामध्ये एक मोठा जमाव जळत्या पुतळ्याभोवती एकत्रितपणे गाणे आणि नृत्य करण्यासाठी जमतो. पौर्णिमा मावळल्यानंतर संध्याकाळी अग्नी सुरू होते, जो दुष्ट आत्म्याच्या संहाराचे प्रतीक आहे. मिरवणुकीत होलिका आणि तिची पुतण्या प्रल्हाद यांची कथा सादर केली जाते. प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू हे एक शक्तिशाली राजा होते, ज्याला देवाकडून शक्ती मिळाली होती. त्याला काहीही इजा पोहोचवू शकत नव्हते किंवा त्याचा जीव घेऊ शकत नव्हते. म्हणून त्याने स्वतःला देव घोषित केले आणि सर्वांना त्याची पूजा करावी असा आग्रह धरला. राजा स्वतःचा मुलगा त्याच्या वडिलांची पूजा करत नव्हता, जरी रहिवासी असे करत होते, कारण तो परम देव भगवान विष्णूचा कट्टर अनुयायी होत. या उघड अवलेहनमुळे हिरण्यकश्यपू इतका संतापला की त्याने आपल्या मुलाची हत्या करण्याचा प्रयत्न केला. शेवटी राजा हार मानला आणि त्याने त्याची बहीण होलिकेची मदत मागितली. अग्नीपासून मुक्त असलेल्या होलिकेला प्रल्हादाच्या जळत्या चितेत टाकावे लागले, ज्यामुळे शेवटी त्याचा मृत्यू झाला. तथापि भगवान विष्णूने हस्तक्षेप केला आणि त्यांच्या निराशेमुळे योजना अपेक्षित नव्हती. विष्णूने प्रल्हादला वाचवले, परंतु होलिकेचे तिच्या प्रतिकारशक्ती असूनही ती अग्नीत जळली गेली. आपल्या भक्ताला त्याचा दुष्ट मामी पासून वाचवण्याच्या क्षमतेमुळे विष्णूला चांगला रक्षक ही पदवी देण्यात आली. दुसऱ्या दिवशी होलिका दहन साजरी करण्यासाठी उत्साहवर्धक कार्यक्रम असतात. होळी हा रंगांचा उत्सव असतो. होलिका दहनाची प्रथा आणि परंपरा. लोक लाकूड, वाळलेली पाने, इतर ज्वलनशील पदार्थ गोळा करून चिता बांधतात. संपूर्ण समुदाय शेकोटीमध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र येतो, जो सहसा मोकळ्या जागेत किंवा आजूबाजूच्या भागात होतो. होलिकाचे प्रतिनिधित्व करणारा एक बनावट पुतळा ज्वलनशील पदार्थांपासून बनवला जातो आणि तो शेकोटीवर ठेवला जातो. काही समुदायांमध्ये प्रल्हाद आणि होलिकाची एका अग्निकुंडाच्या जवळ प्रल्हादाची प्रतिकात्मक प्रतिमा ठेवून पुन्हा सादर केली जातात.
लोक शेकोटीभोवती प्रार्थना करतात आणि धार्मिक विधी करतात. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागण्यासाठी भक्त अर्पण करताना शेकोटीभोवती फिरतात. होलिका दहनासाठी काही मंत्र केली जाते, जसे की होलिका दहन दरम्यान वेदांमधील मंत्र आणि जप करून देवाची आवाहन केले जातो आणि वाईट आत्म्यांपासून संरक्षण मागितले जाते. होलिका दहनाच्या स्मरणार्थ लाकडी चिता 3 किंवा 7 वेळा पांढऱ्या धाग्याने किंवा माऊली कच्छ सूत गुंडाळले जाते. त्यानंतर लोक फुले, कुंकू आणि पवित्र पाण्याने झाकून चितेची पूजा करतात. पूजा संपल्यानंतर चिता पेटवली जाते. भारतात या दिवशी भक्त प्रल्हादांनी भगवान विष्णूची पूजा केल्याचे विजयाचे स्मरण करण्यासाठी लोक शेकोटी पेटवतात. या व्यतिरिक्त होलिका पूजा केली जाते, कारण ही प्रत्येक घराला धन आणि समृद्धी प्रदान करते. होलिका दहनच्या वेळी होलिका दहन मध्ये काय काय अर्पण करावे ते आपण पाहूया. होलिका दहनाची रात्री सुख समृद्धी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी विशेष उपाय केले जातात. मुख्य उपायांमध्ये होलिका प्रदक्षिणा 3, 7 किंवा 11 वेळा, अग्नीमध्ये नारळ, पान, सुपारी, काळे तीळ आणि गुळ अर्पण करणे, तसेच घरातील आजारी व्यक्तींवरून नारळ ओवाळून टाकणे यांचा समावेश आहे. होलिका प्रदीपन वेळी आगीत काळे तीळ टाका, यामुळे घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पूजेच्या नारळात थोडी पिवळी मोहरी, काळे तीळ आणि कापूर टाकून तो होलिका अग्नीमध्ये अर्पण करा. आजारी व्यक्तींच्या डोक्यावरून नारळ किंवा फिटकरी 7 वेळा ओवाळून होलिका आगीत टाकून द्या. होलिका पूजेच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करत होलिका अग्नीत बतासा आणि पान अर्पण करा. होलिका दहन झाल्यावर राख घरी आणून तिजोरीमध्ये ठेवा किंवा पुढील दिवशी अंगाला लावल्यास आरोग्य चांगले राहते. होलिका पूजेसाठी गुलर, एरंड किंवा नीमच्या सुक्या लाकडांचा वापर करा. हे सर्व उपाय पूर्ण श्रद्धेने व स्वच्छतेने करावे. असे आहे होलिका दहन 2026 ची संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.